झी 24 तास एक पाऊल पुढे। शरद पोंक्षे यांच्या अभिनयाचे अनेक पैलू आपण नाटक मालिकांमधून पाहिलेत। आता त्यांचं दिग्दर्शनही पाहायला मिळणार आहे एका क्षणात या नव्या नाटकातून। एका क्षणात हे नवं नाटक लवकरच रंगभूमीवर येतंय। पाहूयात कसं आहे हे नवं नाटक। नात्यातल्या नात्याची गोष्ट असं एक वेगळ्या विषयावरचं नाटक रंगभूमीवर दाखल होतंय। शरद पोंक्षे दिग्दर्शित एका क्षणात हे नवं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येतंय। डॉक्टर, माझ्या पोटात वाढणारा ही सगळी टेन्शन झेलणे इतकाही सक्षम नसेल तर मग पुढे जाऊन या दहशतवादी आणि बॉम्बस्फोटाच्या जगात त्याचा कसं काय निभाव लागणार। विशेष म्हणजे या नाटकाद्वारे शरद पोंक्षे व्यावसायिक रंगभूमीवर पहिल्यांदाच दिग्दर्शन करतायत। याआधी हौशी रंगभूमीवर त्यांनी अनेकदा दिग्दर्शकाची भूमिका बजावली होती। दिग्दर्शन करतोय त्याचा आनंद आहे आणि माऊली प्रोडक्शन उदय जोरतांचा मी आभारी आहे की त्यांनी ही संधी मला दिली। मोठं नट होण्याची मोठी भूमिका देण्याची संधी त्यांनीच दिली होती नथुराम गोडसेच्या वेळेला 14 वर्षापूर्वी। आज त्यांनीच मला दिग्दर्शक व्यावसायिक बनवलंय, अत्यंत आभारी आहे। पण मी पहिल्यांदाच दिग्दर्शन करतोय असं नाही आहे। मी जेव्हा हौशी रंगभूमीवर काम करत होतो तेव्हा अनेक एकांकिकांचे दिग्दर्शन केलं होतं। अनेक एकांकिकांच्या दिग्दर्शनासाठी मला बक्षिसं मिळाली होती। निरपराध माणसांचा बळी जातोय। एका क्षणात काहीही होऊ शकतं, ते नेमकं काय हे नाटक पाहिल्यावरच कळेल। तुमच्या लक्षात आलं असेल, रक्ताच्या थारोळ्यात पडलेले अनेक जीव ज्यांचं आयुष्य एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं। क्षणात काही होऊ शकतं, फक्त निगेटिव्ह होतं असं नाही, पॉझिटिव्ह सुद्धा बऱ्याच गोष्टी घडतात। काय घडतं, माणसांचे आयुष्य कशी बदलतात, हे दोन जगणारे जीव आहेत। म्हणजे एक मी आणि प्रीतम आणि सपना अशी जी दोन पात्र आहेत, मी आणि अश्विनी एकबोटे कामं करते ती, या दोघांच्या आयुष्यातले नातीच बदलतात। नात्यांमध्येच अशी घटना त्यांच्या आयुष्यात घडते आणि नात्यांमध्ये गोंधळ निर्माण होतो। नाटकात शरद पोंक्षे अभिनयही करत आहेत। त्यांच्यासोबत अश्विनी एकबोटे प्रमुख भूमिकेत झळकतीये। मी त्यातली मध्यवर्ती भूमिका करते। खूप वेगळे तिच्या आयुष्यात गोष्टी घडत जातात। म्हणजे आम्ही नाटकाचं एक आपण म्हणतो ना, एक वन लाईन असते, नात्यातल्या नात्याची गोष्ट। म्हणजे जे समोर दिसतंय ते नाहीये, त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी आहे जे सत्यात उतरवण्याचा ती बाई प्रयत्न करते। असं जे कॅरेक्टर आहे ते मी करते। नात्यांची गुंतागुंत आणि उत्कंठा वाढवणारे अनेक प्रसंग घेऊन भेटीला येणारं एका क्षणात हे नवं नाटक प्रेक्षकांची मनं जिंकतं का, हेच पाहायचं। झी 24 तास साठी मुग्धा देशमुख, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।